नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया स्टेरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, स्टेरलाइट टेक्नॉलॉजी साइन ₹2631 करोड एग्रीमेंट विथ BSNL for BharatNet project in J&K and लडाख. तर मित्रांनो, स्टेरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने BSNL सोबत 2631 कोटी रुपयांचा एग्रीमेंट साइन केला. कशासाठी? जम्मू अँड काश्मीर आणि लडाख मध्ये भारतनेट प्रोजेक्ट साठी. चला तर बोलूया मिंड कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशन एज हायर आफ्टर साइनिंग जॉइंट वेंचर पॅक्ट विथ जापनीज फर्म तोयो डेन्सो. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने जॉइंट वेंचर ॲग्रीमेंट साइन केला. कोणासोबत? जापान बेस्ड कंपनी तोयो डेन्सो कंपनीसोबत. कशासाठी? इंडियन मार्केटसाठी ॲडव्हान्स ऑटोमोटिव्ह स्विचेससाठी. आणि मित्रांनो, ही पार्टनरशिप काय करणार आहे? तर मित्रांनो, द पार्टनरशिप विल प्रोव्हाइड एंड टू एंड सोल्युशन्स इन्क्लुडिंग डिझाईन, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग ऑफ ऑटोमोटिव्ह switches for two-wheelers, passenger cars and other automotive segment for the Indian market. आणि मित्रांनो, या जॉइंट वेंचर कंपनीमध्ये 60% हिस्सेदारी राहणार आहे मिंडा कॉर्पोरेशनची आणि उरलेली 40% हिस्सेदारी राहणार आहे जापानच्या या कंपनीची. चला तर बोलूया तालब्रोज ऑटोमोटिव्ह लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, तालब्रोज ऑटोमोटिव्ह शेअर जंप आफ्टर सेक्युरिंग ₹580 करोड वर्थ ऑफ ऑर्डर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, तालब्रोज ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स लिमिटेड या कंपनीला जॉइंट वेंचरमध्ये 580 कोटी रुपयांचे फ्रेश ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, हे 580 कोटी रुपयांचे ऑर्डर्स बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमधून मिळाले आहे. आणि मित्रांनो, हे ऑर्डर्स या कंपनीला येणाऱ्या नेक्स्ट 5 वर्षामध्ये एक्झिक्यूट करायचे आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज साइन PPA फॉर 150 मेगावॅट सोलार पॉवर सप्लाय टू MPP MCL अंडर RUMSL प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने रेवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड सोबत पॉवर परचेज ॲग्रीमेंट साइन केला. आणि मित्रांनो, या कंपनीने रेरा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड सोबत मध्य प्रदेश पॉवर मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड सोबत सुद्धा पॉवर परचेज ॲग्रीमेंट साइन केला आहे. म्हणजे वारी एनर्जीज लिमिटेडने या दोन कंपन्यांसोबत पॉवर परचेज ॲग्रीमेंट साइन केला आहे. कशासाठी? 150 मेगावॅटच्या सोलार पॉवरच्या सप्लायसाठी. चला आता बोलूया BSE लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BSE शेअर क्रॅक आफ्टर बिंग प्लेस अंडर ASM फ्रेमवर्क. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BSE लिमिटेड या कंपनीला ASM म्हणजे ॲडिशनल सर्व्हिलन्स मेजर लिस्टमध्ये ॲड केले आहे. का बरं? ड्यू टू अ रिसेंट सर्ज इन प्राइस अँड ट्रेडिंग व्हॉल्यूम्स. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला BSE लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा
पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अडानी विल्मार, मारिको आणि पतंजली फूड्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अडानी विल्मार लिमिटेडचे नाव आता चेंज झाले आहे आणि आता अडानी विल्मार लिमिटेडचे नाव आहे AWL ॲग्री बिझनेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी विल्मार, मारिको अँड पतंजली फूड्स शेअर इन फोकस ॲज गव्हर्नमेंट कट्स इम्पोर्ट ड्युटी ऑन क्रूड इडिबल ऑइल्स. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटने क्रूड इडिबल ऑइल्सवरची इम्पोर्ट ड्युटी कट केली आहे. 20% कट करून आता फक्त इम्पोर्ट ड्युटी क्रूड इडिबल ऑइल्सवर राहिली आहे फक्त 10%. आणि मित्रांनो, याचमुळे आता अडानी विल्मार म्हणजे AWL ॲग्री बिझनेस लिमिटेड, मारिको आणि पतंजली फूड्स फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स विन्स कॉन्ट्रॅक्ट टू कन्स्ट्रक्ट 2 कोस्टल रिसर्च वेसल्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियासाठी 2 कोस्टल रिसर्च व्हेसल्स कन्स्ट्रक्ट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट साईन केला. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, सेबी ग्रँट्स रेजिस्ट्रेशन टू जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स ॲज इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉक या दोन कंपनीची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडून ऑफिशियली सर्टिफिकेट ऑफ रेजिस्ट्रेशन रिसीव झाले आहे. कशासाठी? इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून काम करण्यासाठी. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.